मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हस्ता वितरित करण्यात आला। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचे 2000चा 8वा हप्ता आज जमा होत आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज झालेली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी बघा 2000 कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे। हा निधी थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यासाठी आजचा सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे। आज सकाळपासूनच आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा नमोच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान योजना आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून ही चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून ही चालवली जाते। आता शेतकरी मित्रांनो बघा कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांना नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता कधी देणार असा प्रश्न विचारला, तेव्हा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे केले। आता बघा स्पष्टपणे आता उत्तर दिले की आता आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता सोडण्यासाठी बघा शेतकरी मित्रांनो 2000 कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे। ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवायचं ठरवलेलं आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्याची यादी या 12 बँकांना सुद्धा देऊन सुद्धा टाकलेली आहे, असे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे उत्तर दिलेले आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता मुख्यमंत्र्यांनी ही विस्तार माहिती सांगितली। तसेच आता बघा नमो शेतकरी योजनांचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितलं। ज्या शेतकऱ्याला बघा पीएम किसानचे 2000 रुपयाचा 21 हप्त्याचे जमा झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकांना आम्ही या ठिकाणी दिलेली सुद्धा आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा त्यामुळे तुम्हाला जर पीएम किसान योजनांचा 21 हप्ताचे 2000 बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तर तुम्ही आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचं आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता पीएम किसानचा 21 हप्ता बघा मिळाला शेतकऱ्याला, आता 22 हप्ता सुद्धा आता या महिन्यातच मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा 2026 मध्ये आता 22 हप्ता मिळणार आहे। त्याचप्रमाणे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता नमोचा 8वा हप्ता मिळाल्यानंतरच नमो बघा पीएमचा 22 हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे आज सोडण्यात आलेले आहे तुम्ही नक्कीच पाहायचं आहे। शेतकरी बांधवांनो आज शेतकऱ्यासाठी डबल खुश, म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघा नमोचा 8वा हप्ता जमा झाल्या तुम्हाला पीएम किसानचा 22वा हप्ता सुद्धा तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे। आज वाटपाचा पहिला दिवस आहे। आता या बघा 14 जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच दिवशी 2000 नमोच्या 8व्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। सरकारने बघा 2000 कोटी रुपये या 12 महत्त्वाच्या बँकांमध्ये सोडलेले आहे। आता मागच्या वेळी बघा शेतकऱ्याला मोठा गैरसमज झाला होता आणि कारण अनेक बँकांना लवकरच पैसे खात्यात सोडले नव्हते, त्यामुळे बघा शेतकऱ्याचा गैरसमज झाला होता। आता पैसे का सोडले नव्हते, कुठं पैसे अडकले होते, आता बघा काही बँकेचे आयएफएससी कोड नव्हता त्यामुळे शेतकऱ्याचे पैसे अडकून राहिले होते। तसेच अनेक छोट्या बँके आता मोठ्या बँकेमध्ये सुद्धा विलीनीकरण झालेले आहे। आता बघा त्यामुळे सरकारनं फक्त 12 बँकेची यादी अशी सिलेक्ट केलेली आहे ज्यामध्ये पैसे सोडल्या झटपट शेतकऱ्याच्या खात्यात आता जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा लक्षपूर्वक बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा नमोच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होते। त्याचप्रमाणे आता पीएम किसानचा 22वा हप्ता सुद्धा त्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे। शेतकऱ्यासाठी आजचा दिवस सर्वात मोठ्याचा आनंदाचा ठरणार आहे, कारण की सकाळपासून तर संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीएम बघा शेतकरी मित्रांनो नमोचा 8वा हप्ता जमा होणार आहे। आता शेतकरी मित्र बघा अशा 12 बँकेची यादी सरकारने तयार केलेली आहे आणि या 12 बँकेमध्ये या 14 जिल्ह्याची यादी या ठिकाणी दिलेला पाहायला मिळत आहे। यासाठी बघा 2000 कोटी रुपयाचा चेक बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाहायला मिळत आहे। आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांना नमोचे 2000 रुपये जमा झालेले आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता तुमच्या बँक खात्यात आता वितरित
करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे PM किसानचा 22वा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे. कोणकोणते शेतकरी बांधव हे पैसे मिळणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे. PM किसानचे जे लाभार्थी होते त्यांची यादी बँकेनं सुद्धा देऊन टाकलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला PM किसानचा 21 हप्ता मिळाला आणि त्या शेतकऱ्याला PM किसानचा 22वा हप्ता सुद्धा मिळणार आणि नमोचा 8वा हप्ता सुद्धा त्याच शेतकऱ्याला मिळणार. आता बघा, तुम्हाला PM किसानचा 21 हप्ता मिळाला का? बघा, जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे. कारण की बघा, पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुमच्या खात्यात आता जशा प्रकारे PM किसानचा 2,000 रुपये आले 21 हप्त्याचे, तशाच प्रकारे सेम टू सेम आता नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्त्याचे 2,000 रुपये आणि पहिल्याच दिवशी या 14 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा, PM किसानचा 22वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता 14 जिल्ह्यात आता वाटप करण्यात येणार आहे. कोणते जिल्हे आहे बघा, कोणते जिल्हे पात्र ठरलेले आहे आणि कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का? आता बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकरी बघा 37 लाख शेतकरी हे पात्र ठरलेले आहे. 37 लाख शेतकऱ्याला PM किसानचा बघा 22वा हप्ता तसेच नमोचा 8वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी मित्रांनो बघा 38 लाख शेतकरी हे पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील सुद्धा 42 लाख शेतकरी हे पात्र ठरलेले आहे. आता जेवढे काही शेतकरी आहे त्यांच्या बँक खात्यात दोन्ही योजनांची मिळून 2,000 प्लस 2,000 असे 4,000 जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो PM किसानचा 8वा हप्ता जमा होणार. त्यानंतर बघा नमोचा शेतकरी मित्रांनो बघा नमोचा 8वा हप्ता जमा होणार. त्यानंतर PM किसानचा 22वा हप्ता जमा होणार आहे. अशा प्रकारे शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा 16 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो 33 लाख शेतकरी बघा PM किसान व तसेच नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. आता बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 25 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता बुलढाणा जिल्ह्यामधील सुद्धा 25 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा लातूर जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी मित्रांनो 24 लाख शेतकरी आता पात्र ठरलेले आहे. व तसेच जालना जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी मित्रांनो बघा लक्षपूर्वक आहे का 19 लाख शेतकरी आहे हे नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. तसेच बघा PM किसानचा 22वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. आता परभणी जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी मित्रांनो 18 लाख शेतकरी बघा नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी मित्रांनो बघा 27 लाख शेतकरी हे पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो बघा 96 लाख शेतकरी हे पात्र ठरलेले आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा 16 लाख पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजेच की बघा 94 लाख शेतकरी हे नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 18 लाख शेतकरी हे पात्र ठरलेले आहे. आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का? आता बघा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हावे यासाठी कोटका महिंद्रा बँक निवडलेली आहे. त्याचप्रमाणे HDFC बँक निवडलेली आहे. त्याचप्रमाणे इंडियन बँक, XCC बँक, ICC बँक, येस बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस बँक आणि SBI बँक अशा सरकारने स्वतः बँक निवडलेल्या आहे. म्हणजेच की बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे बँक निवडलेले आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही बघा सांगितल्याप्रमाणे या यादीत जर तुमच्या बँकेचे नाव असेल तर तुम्हाला सकाळपासूनच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरू होणार आहे. म्हणजे बघा या निवडी बँकेची यादी देण्यात आलेली आहे. बघा बँकेमध्ये या बँकेत लवकरात लवकर पैसे आज सकाळपासूनच जमा व्हायला सुरुवात होणार आहे. परंतु नमो शेतकरी योजनांचे 2,000 तुम्हाला अटी व पात्रतेनुसार या ठिकाणी मिळणार आहे. ज्या शेतकऱ्याला वार्षिक उत्पन्न बघा 2.5 लाखापेक्षा जास्त असेल आणि शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही. त्याचप्रमाणे मिळणार तर कमी पैसे मिळणार. बघा शेतकरी मित्रांनो, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे. आता नमोचा हप्ता न येण्यास शक्यता आहे. आता ज्या शेतकऱ्याला त्यांचे बघा नावावर ज्या शेतकऱ्याच्या सातबारा नावावर जास्त असेल अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अजून सुद्धा पैसे आले की नाही, तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.